हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तुरीच्या सोल्यापासून बनणारी आमटी याची रेसिपी सांगणार आहे. तर मी इथे शेतातून हिरव्यागार शेंगा आणून त्याची सोले करून घेतलेले आहेत. आणि आता त्यासाठी लागणारे साहित्य: मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो घेतलेले आहे. आणि आता ते सोले थोडेसे कमी गॅसची फ्लेम करून भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, मी मस्तपैकी असे सोले भाजून घेतले आहे. त्यानंतर मी ते वाटायला घेत आहे. उकळीमध्ये वाटत आहे, कारण मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेत आहे, कारण ते जर मिक्सरमधून बारीक केले तर त्याची टेस्ट थोडी बदलून जाते. त्यामुळे फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, मी मिरच्यासुद्धा थोडेसे कमी गॅसची फ्लेम करून भाजून घेत आहे, थोडंसं तेल टाकून त्यामध्ये. आणि नंतर ते मिरचीसुद्धा उकळीमध्येच वाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता, इथे मिरच्या मस्त भाजून घेतलेल्या आहेत. आणि आता ते मी उकळीमध्ये सोल्यांची बारीक पूड केलेली आहे आणि उकळीमध्ये मिरचीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आता त्यासाठी मी फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडं तेल टाकून मोहरी घातलेली आहे. मोहरीनंतर कढीपत्ता घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि लसूण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर जिरेपूड टाकायची आहे. नंतर मिरची टाकून घ्यायची आहे आणि खालवर करायचं आहे. त्याला खालीवर करून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर टाकून आपल्याला थोडंसं खालीवर करून परतून घ्यायचं आहे. आणि नंतर सोल्याची पूड जी आहे ती टाकून घ्यायचं आहे. आणि हळद, चवीनुसार मीठ, ह्या गोष्टी सर्व टाकून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याला मस्तपैकी उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आणि थोडंसं मी तीळ कराळाची बारीक पूड केलेली ती पण टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, आमटी मस्त झालेली आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही बघू शकता, मस्तपैकी उकळी आलेली आणि छान असा स्वाद येत आहे. थँक्यू.